महाराष्ट्रातील सर्व समाज कल्याण विभागात खासगी कर्मचाऱ्यांचा ठेका समाज कल्याण विभागाने पुणे येथील इंडिया कंपनीला दिला होता। या विभागात स्वच्छता कर्मचारी, प्लंबर आदी कामाकरिता अनेक कर्मचारी कामाला लागले। सर्व कामगारांची नोंदणी कामगार कार्यालयात करण्यात आली होती। त्यांना कंपनीच्या वतीने पीएफ भरणे आवश्यक असते, मात्र कुठेही एसिक व पीएफचे पैसे न भरता समाज कल्याण अधिकाऱ्यांनी 30 करोड रुपयाची देयके काढली। आतापर्यंत 19 महिने होऊन सुद्धा कामगारांना त्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून एसिक व पीएफचा भरणा केला नाही। याकरिता कामगारांच्या मागण्या घेऊन शिवसेनेच्या वतीने बुधवारी समाज कल्याण कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले। कामगारांच्या रुग्ण आई वडिलांना घेऊन त्यांना प्रादेशिक उपायुक्त विजय साळुंखे यांच्या दालनातच झोपविण्यात आले। त्यांच्यासह अनेक आजारी रुग्ण नातेवाईकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अनेक तास ठिय्या आंदोलन केले। भ्रष्ट कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकून यांच्यामार्फत अमरावती जिल्ह्यातील सर्व कामे बंद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख पराग गोडदे यांनी केली आहे। अन्यायग्रस्त कामगारांना एसिक रक्कम न भरल्यामुळे उपचारासाठी त्यांना स्वखर्चाने उपचार करावा लागत असल्याने रुग्ण नातेवाईकांनीच समाज कल्याण कार्यालयात झोप घेण्याचे आंदोलन केले। 30 करोड देयके काढण्यात पुणे येथील अधिकारीपासून तर अमरावती समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांचे कंपनीसोबत साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता फ्रेजरपुरा पोलीस ताफ्यासह दाखल झाले होते। या आंदोलनात शिवसेनेचे वैभव मोहकार, बाळा सावरकर, विजय ठाकरे सह अनेक कामगार सहभागी झाले होते। विभागात बाह्य स्रोत कंपनी म्हणून ब्रिक्स इंडिया कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे, साफसफाई कंत्राटाचा। त्या कंपनीनं मागील 2 वर्षापासून याच्या कामगाराच्या पगारातून स्वास्थ्य विमा आणि पीएफ भविष्य निर्वाह निधी हे पैसे पगारातून कपात केले, पण त्याचे पैसे केंद्र शासनाच्या यात भरले नाही। त्या कारणानं हे सर्व कर्मचारी लाभापासून वंचित झाले। या कंपनीला 2-2.5 महिन्यापासून वारंवार पत्र देऊन या विभागाला या कामगाराची व्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीनं मांडली, पण हे सर्व अधिकारी या कंपनीसोबत मिळालेले आहे। त्या अधिकाऱ्यांनी सगळे नियम धाब्यावर ठेवून आजपर्यंत जवळपास 15-20 करोड रुपयाचे त्या कंपनीला खोटे बिलं दिले आणि हे कंपनीनी या गरीब कामगाराच्या याच्यातले पैसे कापले। त्यामुळे कामगारांना 2 लाख, 5 लाख, 7 लाख असे दवाखान्यात खर्च करावे लागून राहिले। जर यांनी यांचे 300 रुपये जर भरले असते तर यांना 3 लाख रुपये भरावे लागलेत असते आणि आताही पुढं या आजारात यांना पुढं दवाखान्याला खर्च लागत आहे आणि आता या कामगाराजवळ पैसे नाही आहेत। आता यांना एक तर इथं जीवन घरी संपवावं लागते, नाही तर दवाखान्यात कोणी यांना घेत नाही आहे। त्यामुळं आम्ही यांना यांचं ESIC कार्ड मिळालं पाहिजे, यांच्या पगारातून कपात झालेल्या रकमेचं कार्ड मिळालं पाहिजे आणि यांचा भविष्यात जो हे आहे, भविष्यात यांना जे आरोग्याचं हे झालं पाहिजे, भविष्यात यांचा हे झाला पाहिजे, यांना खर्च लागला नाही पाहिजे दवाखान्यात, यांचा इलाज झाला पाहिजे। म्हणून आज आम्ही यांना ESIC कार्ड मागेपर्यंत हे कार्यालय आम्ही सोडणार नाही, एवढी आमची शिवसेनेची भूमिका आहे। खोटी बिल म्हटलं आपण काही दिलं म्हणून अधिकाऱ्यांचं नाव याच्यात नियम असा आहे का हा कंपनीला कंत्राट देतेवेळी 1618 या GR मध्ये असं लिहिलेलं आहे का जर कामगाराचा ESI आणि PFचे पैसे भरल्याशिवाय कंपनीला देयके देण्यात येऊ नये। जर या कंपनीनं याचे हे भरलेच नाही, ESI आणि PFचे पैसे भरलेच नाही, तर कंपनीला आजपर्यंत समाज कल्याण विभागानं 15 ते 20 करोडचे बिलं दिले कसे? कोणत्या अधिकाऱ्याचा समावेश आहे, काय नाव घ्या? याच्यात समाज कल्याण, महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागाचे आयुक्त, भाजपचे माजी मंत्री, त्यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या विभागातील 5ही सहाय्यक आयुक्त, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि या विभागातील उपायुक्त, या सर्व लोकांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा पूर्ण भूदंड, तो भ्रष्टाचार भोगावा या गरीब कामगारांना लागत आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।